ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन चैतन्यची ऑफिसमध्ये वाट बघत असतो। तो आल्या क्षणी अर्जुन जोरात त्याला मिठी मारतो। चैतन्य म्हणतो, बरं वाटतंय आता, इथं आल्यावर माझ्याच काही चुकांमुळे मीही गमावून बसलो होतो त्या नीच मुलीसाठी, पण काय करणार, आपल्या कुणालसाठी हे करावंच लागणार आहे। परत चैतन्य म्हणतो, सोड ते सगळं, तू सांग काय चाललंय तुझं, किती दिवसानंतर भेटलोय आपण। अर्जुन म्हणतो, मला खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत तुला, आणि माझ्या लाईफमधली सगळ्यात आयएमपी गोष्ट तुला सांगायची आहे। साक्षी प्रियाला जेव्हा सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगते तेव्हा तिला अगोदर त्यावर विश्वासच बसत नाही, पण नंतर साक्षी तिला म्हणते, मला हे सगळं चैतन्यने स्वतः सांगितलं आहे। प्रिया म्हणते, अख्खी सुभेदार फॅमिली हादरून जाईल अशी बातमी आहे ही। साक्षी म्हणते, खूप मोठी बातमी दिली मी तुला, आता ही योग्य व्यक्तीच्या कानावर टाकायची जबाबदारी तुझी। प्रिया म्हणते, अगं डायरेक्ट म्हातारीला जाऊन सांगते आता त्यांच्या खोट्या लग्नाचा द एंड। अर्जुन चैतन्याला हे सांगतो की तो सायलीच्या प्रेमात पडलाय। तेवढ्यात चैतन्याला आठवतं की त्याने अर्जुनचं गुपित साक्षीला सांगितलेलं असतं। त्याला असं वाटतं की मी हे जर अर्जुनला सांगितलं तर मी त्याचा विश्वास आणखीन गमावून बसेल। प्रिया सुभेदारांच्या घरी येते आणि कल्पनाला येऊन बोलण्याचा प्रयत्न करते, तेव्हा कल्पना तिला काही न बोलता एकच सांगते की पूर्णाई त्यांच्या खोलीत असेल आणि तिथून निघून जाते। प्रिया मनातच म्हणते की आता कितीही टाळ, पण लवकरच मी तुझी सून होऊन या घरात येणार आहे, तेव्हा तुझे काय हाल करते ते बघच। अर्जुन चैतन्यासमोर स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करत असतो। चैतन्य त्याला विचारतो, तू सायलीला अजून हे सांगितलं नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, या कॉन्ट्रॅक्टमध्ये अशी एक अट आहे की दोघांपैकी एकाच्या जरी मनात प्रेमाच्या भावना आल्या तर दुसरा पार्टनर निघून जाऊ शकतो। सायलीला मी माझ्या आयुष्यातून जाऊ देऊ शकत नाही। प्रिया पूर्णाईसमोर तिचं नाटक सुरू करते आणि सांगते, सुभेदारांच्या नावाला लाज वाटेल अशी एक गोष्ट अर्जुन आणि सायलीने केली। ते आपल्याशी खोटं वागत आहेत, त्यांचं एकमेकांवर प्रेम नाहीये, त्यांचं लग्न खोटं आहे। अर्जुनने एक लीगल कॉन्ट्रॅक्ट केलंय ज्यात ते खोटे खोटे नवरा बायको असल्याचं नाटक करत आहेत, आणि अर्जुन ही कुठलीही फी न घेता मधुभाऊंना बाहेर काढणार आहे। हे ऐकून पूर्णाजीला विश्वासच बसत नाही। नंतर अस्मिता म्हणते, अर्जुनला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधून काय फायदा मिळेल? तेव्हा प्रिया म्हणते, यात अर्जुनचा काही स्वार्थ नसेल, सायलीनेच त्याला बळी पाडलं असणार तिला हवं ते मिळवण्यासाठी, ती वाटेल ते करू शकते। पूर्णाजी म्हणते, तू सांगते ते खरं असेल तर मी तर त्या मुलीला क्षणभरही मी या घरात राहू देणार नाही। अस्मिता विचारते, तुला हे कोणी सांगितलं? प्रिया म्हणते, चैतन्याने। सायली आणि अर्जुनचं लग्न झालं तेव्हा इतकी चांगली मैत्री होती त्यांच्यात, अर्जुनच्या खोट्या लग्नाचं गुपित चैतन्याला माहित नसणार तर कोणाला माहित असणार? साक्षी चैतन्याला येऊन कुठे गेलेलं विचारते, तेव्हा चैतन्य सांगतो, एक नवीन केस आली त्यासाठी गेलो होतो। चैतन्य तिला परत विचारतो की मी तुला अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगितलेलं ते कोणाला सांगितलं नाहीस ना तू? तेव्हा साक्षी म्हणते, असं का विचारतोय? चैतन्य म्हणतो, माझा आणि त्याचं काही देणं घेणं नाही, पण विश्वासघातकी असा आरोप आपण का घ्यायचा, म्हणून आपण त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कोणालाच काहीच बोलायला नको। साक्षी म्हणते, हो, मी याबद्दल कोणालाच काही बोललेले नाही। चैतन्यावर साक्षीला संशय येतो। प्रिया, अस्मिता आणि पूर्णाईचे सायलीच्या विरोधात कान भरत असते। पूर्णाजी म्हणते, तुला जर हे माहीत होतं तर तू मला आधी का नाही सांगितलं? अस्मिता ही म्हणते, सायली अर्जुन इतके दिवस एका रूममध्ये एकत्र राहत होते, सुभेदारांची पर्वा तिला नाहीये, पण स्वतःच्या अब्रूचीही पर्वा तिने करू नये। प्रिया म्हणते, तिला या घराची सून म्हणून मिरवता आलं, साड्या काय मिळतायत, दागिने काय मिळतायत, त्यासमोर कसली अब्रू आणि काय? पूर्णाजी म्हणते, खूप मोठा अपमान केला आहे तिने लग्नासारख्या पवित्र बंधनाचा, कुठल्याही सभ्य घरात होऊ नये अशी गोष्ट माझ्या घरात घडलीये, मी आत्ताच काही तो मोक्ष लावते। प्रिया सांगते, आपल्याकडे याचे कसलेच पुरावे नाहीयेत, तुला तर माहिती आहे ना ती सायली कशी खोटं बोलण्यात एक नंबर आहे। पूर्णाजी म्हणते, तिच्याकडून सत्य कसं वधवून घ्यायचं ते मला चांगलंच माहित आहे, ती या घरात आता राहणारच नाही। पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, पूर्णाजी सायलीला घराबाहेर जायला सांगते तेव्हा सायली मी काय केलं असं पूर्णाजीला विचारते। तेव्हा पूर्णाजी म्हणते, मी तुझ्याकडून वधूनच घेते, तुझा गुन्हा काय आहे ते। पूर्णाजी सायलीला मंदिरात खेचत घेऊन नेत असतात आणि देवासमोर शपथ घ्यायला सांगतात की तुमचं लग्न खरं आहे का? सायली ही देवासमोर शपथ घेऊन सांगते की आमचं लग्न खरं आहे, माझं अर्जुनवर खूप प्रेम आहे। अर्जुन हे सगळं मागून बघत असतो। तर प्रेक्षक, तुमच्या आवडत्या मराठी मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।